मित्रांनो, सगळीकडं 2 दिवस फिरून झाल्यानंतर फायनली बड्डेची रात्र आली होती. त्यामुळे तिथल्या ताईंकडनं पूजा वहिनीने मस्तपैकी फिश, चिकन करी, भाकरी बिकरी असे 4-5 आयटम बनवून घेतले होते. बाहेर खूप थंडी वाजत होती, त्यामुळं आम्ही कानटोप्या स्वेटर घालून आतमध्येच बसलो होतो. जेवण वगैरे केलं आणि बड्डेच्या बरोबर 1 तास आधी अर्णव भाऊंनी मस्तपैकी DJ लावून दिला आणि मग काय आम्ही सगळ्यांनी मनसोक्त आमच्या तालाने डान्स चालू केला. अभी इधर आए तो इतना तो बनता है ना दोस्त लोग, अभी मेरा बर्थडे तो एन्जॉय थोड़ा पहिला ही चालू किया हमने. नंतर त्यांनी मस्तपैकी छोटंसं डेकोरेशन करून केक बी कापला व सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केला. फिरून नाचून दमलो आम्ही आणि मस्तपैकी झोप घेतली, कारण सकाळ निघायचं होतं घराकडे. आता बड्डे म्हणल्यावर फॅमिलीलाही थोडा वेळ द्यावा लागणार होता, पण पूजा वहिनींना आम्हाला सोडूच वाटत नव्हतं. पण काय करणार, शेवट घरी जावंच लागतं. शेवट महिनाभर ऑफिसला जा किंवा कामात मग्न राहा, महिन्यातले 1-2 दिवस तरी असे स्वतःसाठी देऊन एन्जॉय केला पाहिजे, तरच लाईफचा उपयोग आहे. शेवट त्यांना बाय करून आम्ही आमच्या घराकडे निघालो. जाता बड्डे माझाच होता, पण देविका मॅडमची शॉपिंग झाली चालू, त्याच्यामुळं काय आपणा चुप बैठना पडता है बाबा, क्या करेगा. नंतर डायरेक्ट राजगुरुनगरच्या शौर्यवाड्यावर आम्ही आगमन केलं, कारण भुका लागल्या होत्या. पाऊस चांगला जोरात चालू होता. अप्सरा मॅडम वाटच पाहत होत्या आमच्या. आम्ही आतमध्ये गेलो आणि मस्तपैकी मटण हांडी मागवली. शेवट आपल्या इकडचं मटण म्हणजे आहा, मस्त चुरून बिरून दणका लावला आम्ही आणि फिर मग उकडी का मोदक का बी उद्घाटन कर दिया. मग तिकडचं सगळं उरकून बिरकून अखेर घराकडं जावंच लागणार होतं, कारण मित्र आणि फॅमिली आमची वाट पाहत होती. नंतर फ्रेश वगैरे होऊन पप्पू शेटकडं केक कापायला गेलो. एकही वर्ष असं जात नाही की पप्पू शेट मला केक कापायला बोलवत नाही. असोच मित्रांनो, ती मैत्री असते. नंतर आमच्या दोन्ही मेवणी बायांनी माझ्यासाठी काहीतरी डोळे मिटून गिफ्ट दिलं होतं आणि मला फोटोज आवडतात, त्यामुळे कालच काढलेल्या फोटोची एक फोटो फ्रेम त्यांनी जुगाड करून बनवून मला दिली. आणि फायनली घरचे सगळे चिली पिली बंटी सुषमा फॅमिली यांनी केक वगैरे कापला आणि सोबत जेवण केलं. अशा तऱ्हेने छान दिवस गेला बड्डेचा. तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगला.